निधी वळवल्यानंतर महायुतीतील नेत्यांमध्ये जुंपली. अजितदादा आकाशातून पैसे आणणार नाहीत, विचार करून बोला म्हणत हसन मुश्रीफ आणि संजय शिरसाटांना सुनावलं. राज्यात महायुती सरकारची सर्वाधिक चर्चेत असलेली आणि लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी अडचण ठरू लागली. योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला असल्याचं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या खात्याचा निधी कायदेशीरपणे दुसरीकडे वळवता येत नाही, ना त्यात कपात करता येत, पण अर्थ खात्याकडून आपले डोके जास्त चालवले जात आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जर सरकारला सामाजिक न्याय विभागाची गरजच वाटत नसेल तर ते खाते बंद करा, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच अर्थ खात्यात शकुनी महाभाग बसलेले आहेत. आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते नव्याने मंत्री झालेले आहेत. त्यांनी यावेळेस ही गोष्ट घडली असे त्यांना वाटते. त्यावेळेसच वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी बसायला पाहिजे होतं. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी होती. वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. अजितदादा हे काही आकाशातून पैसे आणणार नाहीत किंवा हे पैसे काही अजितदादांनी घरी दिले नाहीत. पैसे देताना ओढाताण होते आहे, साहजिक आहे, मात्र असे बोलणे बरोबर नाही. आपण सगळ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करत आहोत, त्यामुळे शिरसाट यांनी बोलताना विचार करून बोललं पाहिजे, असे खडेबोल त्यांनी संजय शिरसाट यांना सुनावले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता हा सर्वोच्च स्थानी जावा असं वाटत, परंतु प्राप्त परिस्थितीत आता काय आहे हे सुद्धा आपण आता पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावना आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात. आणि मग ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घडणार आहे. महायुतीमध्ये सगळं आलेलं आहे का? कारण संजय शिरसाट यांनी थेट अजितदादांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला किंवा शकुनी मामाची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला किंवा असा त्यांचा उल्लेख केलेला आहे. कसं बघताय मुख्यमंत्री? नाही, खरं हे चुकीचं आहे. आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे माझे चांगले मित्र आहेत, परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये 2019-20 वर्ष मी मंत्री आहे. त्यांनी ही गोष्ट ज्यावेळा घडली त्यांना वाटलं असेल त्यावेळा त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं, वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती. आणि त्याचं समाधान नाही झालं असलं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते. परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमांपुढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय अयोग्य आहे. वास्तविक मी अनेक वेळा बघितलेलं आहे, ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना जाहीर करतं त्यावेळा SC जे लाभार्थी असतात, मग ते संजय गांधी निराधारचे असतील किंवा सगळ्याच योजनांचे, तर ते मागासवर्गीयांचे पैसे, दलितांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात. आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात. शेवटी अजितदादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे अजितदादाने घरी नेलेले नाही. हे शेवटी सगळ्यांनी मिळून, विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि एकंदरीत त्याचा आवाकाच इतका मोठा आहे की दर महिन्याला पैसे देताना ओढाताण होती, हे साहजिक आहे. तर यावेळेला सुद्धा आपण एप्रिलचे पैसे मेच्या 1-2 तारखेला आले आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमा वापरणं हे बरोबर नाही. मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रचा सल्ला देईन की अशी विधानं करण्यापूर्वी आपण याची शहनिशा केली पाहिजे आणि प्रसारमाध्यमापुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे.